नमस्कार. सुशीला रंगोली या चॅनलमध्ये मी कविता आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती हळदी कुंकू स्पेशल बाईची रांगोळी काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 3 ते 7 टिंबे काढून घेत आहे. बघा 1, 2, 3 म्हणजे 3 आडवे आणि 7 असे उभे. वरती असे 2 एक्स्ट्रा डॉट काढून घ्यायचे. वरून असा एक त्रिकोण काढून खालून या डॉटपर्यंत आपण असा गोल काढून घेणार आहोत. आता मी चेहऱ्यामध्ये स्किन कलर असा पूर्ण चेहऱ्यावर असा टाकून घेणार आहे. डोळे काढण्यासाठी आपण इथे काळ्या कलरचा वापर करणार आहोत. त्याच्यासाठी अशा 2 रेषा काढून घ्यायच्या आणि खालती सुद्धा 2 रेषा काढून घ्यायच्या. त्यांच्या खाली असे पांढऱ्या कलरने असे गोल काढून घ्यायचे आणि दोन्ही डोळ्यामध्ये असे काळ्या कलरने 2 टिंबे द्यायचे आणि नाकासाठी आपण इथं बारीक अशी रेष काढून घेणार आहोत आणि ओठासाठी सुद्धा इथे लाल कलरचा आपण वापर करत आहोत. वरती असा लाल कलरचा एक डॉट द्यायचा आणि त्याच्या खाली असा पिवळ्या कलरचा बारीक असा डॉट द्यायचा आणि 2 कानासाठी असे दोन्ही बाजूने आपण असे 2-2 डॉट काढून घेणार आहोत आणि त्याला असे प्रेस करायचे आणि गळ्यासाठी असे दोन्ही बाजूने आपण अशा रेषा काढून घेणार आहोत आणि त्याला खालच्या पॉईंटपर्यंत असं जोडून घ्यायचं आहे, ते सुद्धा दोन्ही बाजूने. आणि वरती असा दोन्ही बाजूने आपण काळ्या कलरने केस काढणार आहोत आणि ते खांद्यापर्यंत असे जोडून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण काळा कलर असा टाकून घेणार आहोत. बघा असा दोन्ही बाजूनी आपण असा काळा कलर भरून घेणार आहोत. भांगेमध्ये आता आपण असा कुंकू खालून वरपर्यंत असं भरून घेणार आहोत आणि कानाच्या दोन्ही बाजूने असे पिवळ्या कलरने आपण असे कानातल्यासाठी 2 डॉट देणार आहोत आणि याला प्रेस करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण लाल कलरचे 2 असे बारीक टिंबे देणार आहोत आणि त्याच्या खाली पांढऱ्या कलरने आणखी बारीक बारीक अशी दोन्ही बाजूने डॉट देणार आहोत. गोल काढून घेणार आहोत. बघा असा गोल काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा बारीक असा टाकून घेणार आहोत. खांद्याच्या बाजूने अशी बारीक रेष ओढून घ्यायची आणि ह्या रेषेला असं आपण साडीच्या पदरासाठी असं जोडून घेणार आहोत आणि खाली असं बाहीसाठी आणखी रेष ओढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण जांभळा कलर भरणार आहोत. बघा मी इथे असा जांभळा कलर टाकून घेत आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये दुसरा कलर सुद्धा भरू शकता. आणि गळ्याभोवताल असा छोटासा पांढऱ्या रेषेने आपण आता इथे नेकलेस काढून घेणार आहोत. याच्यासाठी मी अशी बारीक बारीक डॉट इथे देत आहे. असेच मी बारीक डॉट या बाहीच्या डिझाईनला सुद्धा काढून घेत आहे. आता इथे आपण कमरेचा आकार देणार आहोत. याच्यासाठी अशी बारीक रेष इथे काढून घ्यायची आणि तिथून थोडी खाली घ्यायची आणि या रेषेला आता इथून आपण जोडून घेत आहोत. इथे आपण आता पदर काढणार आहोत. याच्यासाठी आपण खाली 3 डॉटपर्यंत सरळ रेष मारून घेणार आहोत आणि हिला आता जोडून घेणार आहोत. इथे आता आपण एक बॉर्डर काढून घेणार आहोत. वरती पण काढणार आहोत आणि खाली पण काढणार आहोत. इथे मी आता पिवळ्या कलरने बॉर्डर काढत आहे आणि तिला खालून अशी लाल कलरने छान अशी आणखी बारीक बॉर्डर काढून घेत आहे. वरती पण तशीच आणि त्याच्यामध्ये अशी बारीक डॉट मी इथे काढून घेत आहे.
इथे आपण आता काळा कलर असा भरून घेत आहोत. आणि खाली आपण एक छोटीशी बॉर्डर घेणार आहोत. याच्यासाठी मी इथे काळ्या कलरने 2 बारीक अशा रेषा काढून घेत आहे. आता साडीमध्ये आपण पूर्ण काळा कलर असा भरून घेत आहोत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये दुसरा कलर पण वापरू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता आपण असा पूर्ण काळा कलर इथे भरून घेत आहोत. वरती जो जांभळा कलर भरला आहे तोच आता आपण या बॉर्डरमध्ये टाकून घेत आहोत. याच्यासाठी आपण खाली आणि वरती असे दोन्ही बॉर्डरमध्ये हे जांभळा कलर आता भरून घेत आहोत. आणि जी खाली जागा आहे तिथे आपण आता पिवळा कलर असा टाकून घेत आहोत. वरती जी बॉर्डर आहे तिला आपण लाल कलरने आणखी सुंदर बनवणार आहोत. असंच आपण दोन्ही साईडने करून घेणार आहोत. आता आपण साडीच्या अशा खाली चिन्या काढून घेणार आहोत. याच्यासाठी आपण खाली 3 डॉटपर्यंत रेष फाडून घेणार आहोत आणि इकडून थोडासा त्रिकोण आणि इकडून पण असं करून आपण हे जोडून घेणार आहोत. वरती जशी बॉर्डर आहे तशी आपण इथे पण काढून घेणार आहोत. याच्यासाठी पिवळ्या कलरने अशी रेष मारून घ्यायची आणि खाली अशी लाल कलरने आणखी रेष मारून घ्यायची आणि जसे वरती डॉट आहे तसे बारीक डॉट इथे असे भरून घ्यायचे आणि खाली पण या पदराला जशी बॉर्डर आहे तशी आपण इथे काढून घेणार आहोत. सेम तेच कलर. आता आपण बॉर्डर काढून घेणार आहोत. याच्यासाठी आपण 2 रेषा अशा ओढून घेणार आहोत. खाली आता अगोदर जांभळा कलर, वरती पण जांभळा कलर आणि जी खाली जागा आहे तिथे आपण पिवळा कलर असा भरून घेणार आहोत. आणि लाल कलरने बॉर्डर देणार आहोत वरती पण आणि खालती पण. सेम तसं वरती जो ब्लाऊजला आपण कलर आहे तोच आपण इथे भरून घेणार आहोत. म्हणजे आपण इथे पूर्ण असा जांभळा कलर असा टाकून घेणार आहोत. बघा, मी आता इथे पूर्णपणे असा जांभळा कलर भरून घेत आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथं दुसरा पण कलर टाकू शकता आणि याच्यावर अशा बारीक रेषा ओढून घ्यायच्या आणि इथे बारीक बारीक अशी डॉट आपण देऊ शकतो. त्याने आपली साडी आणखी सुंदर दिसेल. मी इथे पांढरा कलर वापरला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे कोणता पण कलर असा वापरू शकता. आता आपण साडीला पांढऱ्या कलरने अशी पूर्ण बॉर्डर करून घेत आहोत जेणेकरून आपली साडी आणखी सुंदर दिसेल.
आणि इथे आपण पांढऱ्या कलरने आणखी एक अशी वरती पदराला जशी बॉर्डर आहे तशी करून घेत आहोत आणि बारीक असे डॉट देत आहोत. इकडे पण आणि पदराला पण. आणि जशी इथे पांढरे डॉट आहे तिथे असे आपण काळे डॉट देत आहोत आणि याच्यामध्ये थोडे थोडे पिवळे पिवळे पण डॉट असे देत आहोत. आता आपण हात काढून घेणार आहोत. याच्यासाठी अगोदर आपण त्रिकोण काढून घेणार आहोत. बघा असा दोन्ही साईडनं असे त्रिकोण काढून घ्यायचा आणि वरती सुद्धा त्रिकोण काढायचा. झाला आपला हात तयार ना. आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा टाकून घेत आहोत, म्हणजे भरून घेत आहोत. आता इथे आपण लाल पिवळ्या कलरने बांगड्या काढून घेत आहोत. आता वरती आपण इथे एक लाडवाची वाटी काढून घेत आहोत. याच्यासाठी मी इथे पिवळा कलरचा वापर करत आहे आणि वरती अशी मोठे मोठे डॉट काढत आहे, जेणेकरून आपले हे डॉट लाडवासारखे दिसेल. आपण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी या बाजूने सुद्धा डिझाईन काढू शकतो किंवा त्या बाजूने सुद्धा. मी या बाजूने डिझाईन काढून घेत आहे. मी इथे अगोदर चौकोन काढून घेत आहे. झाला चौकोन तयार. आणि याच्यामध्ये मी आता फिकट गुलाबी असा कलर पूर्ण भरून घेणार आहे. आता मी चौकोनमध्ये माझा पूर्ण गुलाबी कलर असा भरून झालेला आहे. याच्यामध्ये मी मकर संक्रांती लिहिणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हळदी कुंकू सुद्धा लिहू शकता. आणि चारही बाजूला मी इथे बारीक बारीक असे कमळाचे फुलं काढून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरी डिझाईन पण इथे काढू शकता. आणि अशी आणखी एक बारीक बारीक अशी छान अशी डिझाईन काढून घ्यायची, जेणेकरून आपला चौकोन आणखी सुंदर दिसेल. आणि इथे मी हळदी कुंकवाचे करंडे काढणार आहोत. याच्यामध्ये मी दोन्ही करंड्यामध्ये पांढरा कलर आता भरून घेत आहे. एकामध्ये लाल कलर आणि दुसऱ्यामध्ये पिवळा कलर. आता आपली पूर्ण रांगोळी आता तयार झाली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.